नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला एक नवीन अपडेट द्यायची आहेत. एक नवीन जी आर आलेला आहे 30 डिसेंबर 2025 रोजी. हा जी आर कशाच्या संदर्भात आहे तो आपण समजून घेऊया. आपले जे आता सध्या पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन चालू आहे, सेल्फ सर्टिफाय चालू आहेत आणि त्यानंतर आपली निवड प्रक्रिया होणार आहे. त्या संदर्भात हा एक जी आर आहे. त्या जी आरचा आपल्यावरती काय परिणाम होणार आहे की नाही होणार आहे ते आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिले हा जी आर कशाच्या संदर्भात आहे ते समजून घेऊया. हा जी आर आहेत मित्रांनो, आयुक्त शिक्षण कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे दोन वेगवेगळे विभाग आहेत. यांच्यामध्ये कामकाज एकाकडून दुसऱ्याकडे देण्याबद्दलचा हा जी आर आहे. पण त्याच्यामध्ये आता आपल्याला काय फरक पडणार आहेत किंवा आपल्या संदर्भात कसा आहे, तर त्याच्या अगोदर आपण हे समजून घेऊया की हे दोन विभाग सध्या आपल्या प्रक्रियेमध्ये कसे आपल्या रिलेटेड येतात. म्हणजे आयुक्त शिक्षण कार्यालय आणि महाराष्ट्र परीक्षा परिषद हे दोन जे विभाग आहेत वेगवेगळे, हे आपल्या निवड प्रक्रियेमध्ये हे कसे रिलेटेड आहेत, कसा त्यांचा संदर्भ आहे ते आपण सगळ्यात पहिले समजून घेऊया आणि त्याच्यानंतर हा जी आर समजून घेऊया. तर आता बघा, हा जी आर आहे की आयुक्त शिक्षण कार्यालय हे कामकाज सोपवत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे. पण हे दोघं आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिले जे आपलं आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे एक आहे. एकच हं. हां. तर हे जे आपलं आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे दोन डिपार्टमेंट आहेत. आता सगळ्यात पहिले कसं समजून घेऊया की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचा रोल काय आहे. आता जर तुम्ही बघितलं, सपोज तुम्ही जर डी एड वगैरे केलेलं असेल, म्हणजे जे काही तुमचे आता प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहेत, बरोबर, ते कोण कंडक्ट करतं, कोण कोण त्याच्यावरती त्यांचं कोणाचा वॉच आहे, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे सगळं हँडल करतं. बरोबर, तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटवरती वगैरे बघा, त्याच्यावरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं नाव असेल. ओके, म्हणजे हे जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहे तुमचे, जे एज्युकेशन रिलेटेड, जे काही तुमचं डी एड बी एड वगैरे असेल, तर ते कोण हँडल करतायत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. ओके, हा पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट म्हणजे काय की तुमची जी टेट टीईटी एक्झाम असेल किंवा तुमची जी टेट एक्झाम असेल ती कोण कंडक्ट करतं, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कंडक्ट करतं. बरोबर. आता हे कोर्सेस पण तुमचे कंप्लीट करून घेतं, तुमची एक्झाम पण कोण कंडक्ट करून घेतं, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. आता हे इथपर्यंत झालं. पण ही एक्झाम दिल्यानंतर वगैरे हा रिझल्ट कुणाकडे जातो, तर तुमच्या आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे. आणि मग हे काय करतात, तर तुमची जी शिक्षक निवड प्रक्रिया आहे, बरोबर, ही निवड प्रक्रिया कोण करतं, तर तुमचं शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे करतं. हा आता यांचं म्हणणं काय आहे, ह्या जी आरचं म्हणणं काय आहे किंवा हा जी आर कशासाठी निघाला आहे, तर आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे काय म्हणतंय की जर तुम्ही हे सगळं कंडक्ट करत आहात, तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे, तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहात, तर ही जी शिक्षक निवड प्रक्रिया आहेत ही पण तुमच्याकडेच घ्या. ओके, आणि तुम्हीच कंडक्ट करा. म्हणजे आता इथून पुढे ही जी शिक्षक निवड प्रक्रिया आहे ही कोण कंडक्ट करणार, तर आपलं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. असा हा अगदी सिंपल जी आर आलेला आहे मित्रांनो. पण तो एक परिणामकारक आहे. तो का आहे ते मी पुढे सांगणार आहे. ओके, तर आता हा जी आर पण समजून घेऊया. हे झालं जी आरचं एकदम म्हणजे थोडक्यात वर्णन की हा काय जी आर आहे. ओके, आणि हे असं आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे मंडळ जे आहेत किंवा ही जी संस्था आहे ती का असं म्हणते की ही शिक्षक निवड प्रक्रिया तुम्ही घ्या आणि तुम्ही कंडक्ट करा, कारण की आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे ऑलरेडी खूप सारी कामं आहेत त्यांच्यावरती हे एक्स्ट्रा काम येत आहे, कारण की शिक्षण निवड प्रक्रिया इतकी सोपी नाही आहे. कारण हे सगळा जर डेटा बघितला तुम्ही, डी एड असेल, याच्यासारखे जे तुमचे कोर्सेस आहे, टी एक्झाम वगैरे घेणं, याचा सगळा डेटा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ऑलरेडी आहेत त्यांच्याकडे. आणि त्यांना माहिती आहे कुठल्या कॅन्डिडेटचा काय काय रेकॉर्ड हे ऑलरेडी आहेत त्यांच्याकडे. आता जेव्हा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे, या मंडळाकडे जेव्हा हे येतं किंवा या संस्थेकडे येतं, तेव्हा त्यांना हे सगळं परत व्हेरीफाय करायला लागतं. ते ऑफकोर्स ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पण करणारच, पण त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत. बरोबर. आणि हे जे शिक्षक महाराष्ट्र राज्य पुणे मंडळ जे आहेत त्यांना ही प्रक्रिया एवढी सोपी नाही. शिक्षक निवड ह्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करून त्यांनी दिलेलेच आहेत जी आरमध्ये की काय काय गोष्टी करायला लागतात. आणि ते कसं होतं, यांच्याकडे ऑलरेडी खूप सारं काम आहेत आणि प्लस त्यांच्याकडे शिक्षक निवड येतं. तर मला तरी असं वाटतं की हे थोडं मग वेळखाऊ होतं, कारण ते त्यांची पण कामं बघतायत आणि शिक्षक निवड प्रक्रिया पण बघतायत. मग कुठेतरी ह्या प्रक्रियेला विलंब होतो असं माझं स्वतःचं मत आहे. तर ते कदाचित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे गेलं
तर ते कदाचित फास्ट होईल ॲज कम्पेअर टू आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे. का त्यांच्याकडे कामकाज आहे, म्हणजे ते लोक डिले करताय जाणून बुजून अशातला प्रकार नाही, पण त्यांच्याकडे ऑलरेडी खूप सारे कामं आहेत आणि हे पण काम आहेत. त्याच्यामुळे कदाचित ही शिक्षक निवड प्रक्रिया ज्याला काही वेळ लागत होता तो वेळ आता कदाचित कमी होईल अशी अपेक्षा करतो. चला आता एक जी आर पण बघून घेऊया, तो काय जी आर आहे. तर हा जी आर आहे मित्रांनो, इथं एकदम त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, शिक्षक पदभरतीबाबत कामकाज. हे बघा, शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परिषदेकडे सोपवण्याबाबत कुणाकडे हे आपण आता बघितले. थोडक्यात वाचून बघूया, तो वाचा. काय आहे? आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्रक क्रमांक 106 पवित्र पोर्टल पदभरती 2025 वगैरे दिनांक 19/10/2025 म्हणजे जे काही निघालं होतं ते त्यानुसार. ओके. प्रस्तावना काय म्हणतात त्यांचे, म्हणजे त्यांनी दिलंय तिथं बघा की काय कारण आहे की ते आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे द्यायला लागेल, त्याचं काय कारण आहे त्यांनी इथं दिलेलं स्पष्ट. आयुक्त शिक्षण कार्यालय हे शालेय शिक्षण विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे. शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, देखरेख व नियंत्रण ही या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी आहे. बरोबर, त्यांची जी जबाबदारी आहे त्यांनी तिथं स्पष्ट सांगितलंय की बाबा आमची जी जबाबदारी आहे, म्हणजे जी प्रायमरी जबाबदारी म्हणतो आपण, जी प्रथम जबाबदारी आहे, त्यांची ही सगळी जबाबदारी आहे. बरोबर, या आयुक्त शिक्षण कार्यालयाची त्यांनी ते इथं सांगितलं ही आमची प्रमुख जबाबदारी आहे. सन 2017 पासून या कार्यालयाअंतर्गत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. म्हणजे जी तुमची पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षण भरतीची प्रक्रिया आहे, भरतीची फक्त ती कोण करता येतं, ती जबाबदारी कुणाकडे आली होती, यांच्याकडे 2017 पासून. पदभरतीची कार्यवाही वेळोवेळी करावी लागत असल्याने व त्यात विविध टप्पे समाविष्ट असल्याने ही निरंतर चालणारी काहीशी वेळखाऊ प्रक्रिया आहेत. हो, त्यांचं इथं वेळखाऊ प्रक्रिया आहेत असं म्हणणं काय आहेत मित्रांनो, ऑलरेडी त्यांच्याकडे त्यांची जी प्रायमरी किंवा प्रथम जबाबदारी आहे ती तर आहेच आहे, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पवित्र पोर्टल थ्रू जेव्हा आपण भरती होते शिक्षकांची, त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत. बरोबर, त्याच्यामध्ये उमेदवारांच्या विषयानुसार वर्गीकरण करणं, प्रवर्गानुसार त्यांचं आरक्षण पण येतं, त्यांचा कट ऑफ पण लावायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी इन ॲडिशन त्यांना करायला लागतात. त्याच्यामुळे काय होतं, कदाचित दुर्लक्ष होत असेल, कारण मॅनपॉवर ऑफकोर्स त्यांनी त्यांच्या याच्यानुसार मॅनपॉवर असणार आहे, तीच मॅनपॉवर परत इकडे वापरायची, तर कदाचित तो टाईम लागत असणार आहे. आणि त्यांचं मला हे म्हणजे खरं म्हणजे योग्य वाटतं की बाबा ही वेळखाऊ प्रक्रिया होते त्यांच्यासाठी, आणि ती त्यांच्यासाठीच नाही मित्रांनो, ती आपल्यासाठी पण होते. सपोज आता तुम्ही फॉर्म भरलेला आहेत, आपण किती वेळ वाट बघतो, 4-4, 6-6 महिने, वर्षभर. तर हे तर खरंच वेळखाऊ आहेत. जर प्रक्रिया व्हायलाच हवी असेल तर 2-3 महिन्यात ती व्हायला हवी. आता पुढे वाचूया आपण. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी संपन्न झाल्यानंतर उमेदवारांसाठी स्वप्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणे, म्हणजे आता जसं सेल्फ सर्टिफाय करणे ते काम वाढतं. जाहिराती स्वीकारणे, त्याचप्रमाणे उमेदवारांचे विषय प्रवर्गानुसार सामाजिक व समांतर आरक्षण, उमेदवारांच्या प्राधान्यक्रमानुसार त्या प्रवर्गासाठीचा कट ऑफ निश्चित करणे, उमेदवारांची शिफारस करणे इत्यादी बाबी काटेकोरपणे हाताळाव्या लागतात. अगदी बरोबर आहे, त्यात काही चुकी करून चालत नाही त्यांना. त्यामुळे आयुक्त शिक्षण कार्यालयाचा बहुतांशी वेळ या कामासाठी खर्च होत आहे. परिणामी इतर महत्त्वाच्या धोरणांच्या व निर्णयांच्या अंमलबजावणीवर त्याचा काहीसा विपरीत परिणाम होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कायद्याद्वारे स्थापित केलेली स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यासारखे परीक्षांचे आयोजन केले जाते. बरोबर, अगदी शिवाय शिक्षक पदभरतीशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळलेले आहेत. शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असून, इथं त्यांनी तेच म्हटलंय बघा, जे आता मी तुम्हाला या स्लाइडवरती एक्सप्लेन केलं होतं. बरोबर, इथे की बाबा ही जी प्रक्रिया ही एकाकडेच आली पाहिजे, हे सगळे एकाकडेच आले पाहिजे महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षेकडे. तर त्यांचं तेच म्हणणं आहे की शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असून तशी व्यवस्था अंमलात आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. मग शासनाने त्याच्यावरती काय निर्णय घेतला, तर हा निर्णय येते पवित्र पोर्टल मार्फत राज्यस्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित महत्त्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरूप या अनुषंगाने आवश्यक ते निर्णय घेण्याबाबत शासन शिफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे सुकाणू समितीचे गठन करण्यास
शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं आहे, एक समिती गठन केलेली आहे मित्रांनो. त्याचं नाव आहे सुकाणू समिती गठन. त्याच्यामध्ये बघा अगदी मोठे मोठे लोक आहेत. बघा त्याच्यात आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, म्हणजे आत्ता हे जे बघत आहेत, हे जे डिपार्टमेंट किंवा जी संस्था बघत आहेत, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आयुक्त आहेत त्याच्यामध्ये, बरोबर. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या दोन्हींचे अध्यक्ष, याचा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे यांचे सदस्य पण आहेत. हे अध्यक्ष पण तिथे असणार आहेत, इथे आयुक्त असणार आहेत. तिसरा आहेत संचालक, कोण, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे सदस्य असणार आहेत. ओके, शिक्षण संचालक असणार आहेत. शिक्षक संचालक प्राथमिक आणि माध्यमिक दोघे असणार आहेत. आयुक्त असणार आहेत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे आयुक्त पण असणार आहेत आणि अध्यक्ष पण असणार आहेत. असे 6 लोक या समितीमध्ये असणार आहेत आणि त्याच्यानुसार हे सगळं पार पडणार आहेत. खाली हीच माहिती दिलेली आहे मित्रांनो. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार तसेच पुढील काळातील पवित्र पोर्टल मार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशान्वये सोपवण्यात येत असून उपरोक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे. अगदी महत्त्वाचं की आता सगळं जे काही असणार आहे ते आपलं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे येणार आहेत. त्याच्यावरती सुकाणू समिती ही मार्गदर्शन करणार आहेत त्यांना आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे सगळी प्रक्रिया आता इथून पुढे पार पाडणार आहे. ओके, तर असं मला तरी वाटतं की आता हे थोडं फास्ट व्हायला हवं. पवित्र पोर्टल मार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालयनिहाय वाटप व त्या अनुषंगाने जबाबदारीची निश्चिती याबाबत निर्णय घेण्यास सुकाणू समिती सक्षम असेलच. आता दोन्हीही डिपार्टमेंटचे आयुक्त आहेत ऑलरेडी तिथे आहेत आणि सगळे शिक्षण संचालक वगैरे सगळे मोठी लोक आहेत, तर ते ऑफकोर्स तेवढे कॅपेबल लोक आहेत ती, नो डाऊट. पुढचा पॉईंट बघा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.महाराष्ट्र-गव्हर्नमेंट.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा आहे, एवढा मोठा क्रमांक दिलेला असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सक्षंकित करून काढण्यात येत आहे. ओके, आणि तो कुणाच्या, तर महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत, माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार आलेला आहे. आणि खाली इथे बघा, इथं डिजिटल सिग्नेटरी वगैरे दिली आहे. आबासाहेब कवळे जे आहेत उपसचिव महाराष्ट्र शासन, यांच्या इथे डिजिटल सिग्नेचर पण आहेत. तर मित्रांनो, असा हा नवीन GR आलेला आहे. मला तरी असं वाटतं की ह्या GRमुळे आपली जी भरती प्रक्रिया आहे ती फास्ट होईल अशी अपेक्षा आहेत आणि आपल्या सर्व शिक्षक मित्रांना लवकरात लवकर जॉब मिळेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. माहिती आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन अपडेट मी तुम्हाला देत राहील. धन्यवाद मित्रांनो.